मुंबईच्या वडापावची खासियत 3 गोष्टींमुळे आहे. इथला पाव, वडा आणि लसणाची झणझणीत चटणी. या तिन्ही गोष्टी जर परफेक्ट असतील ना तर वडापाव सुपर टेस्टी बनणारच. आज या तिन्ही गोष्टी बनवूया स्क्रॅच पासून, स्टेप बाय स्टेप. तुम्ही याला घरच्यासाठी बनवा किंवा कमर्शियल पर्पज साठी. एकदा जर तुम्ही याला बनवून खाल ना तर तुम्हाला मुंबईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एकदा बनवून बघा हा वडापाव. बाहेरचा वडापाव खाणं विसरून जाल. 15 लसणाच्या कळ्या आणि 5 तिखट हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालून याला कुटायचं आहे. वड्यामध्ये आपण जो लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा घालतो ना, याच्याचमुळे वड्याला एकदम भन्नाट टेस्ट मिळते. 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल. तेल तापल्यानंतर 1 टीस्पून मोहरी. हे दाणे फुटायला लागले की 15 ते 20 गोड लिंबाची पानं घालायची. आता आपण याच्यामध्ये घालूया खलबत्त्यामध्ये कुटलेला आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा. मस्तपैकी याला आता परतून घ्यायचं आहे. थोडं तेल कमी होतं म्हणून 1 टेबलस्पून तेल मी आणखीन घातलेलं आहे. याला जर व्यवस्थित परतलं ना तर आणखीन टेस्टी बनतो हा वडा. 1 टीस्पून हळद आणि 1 ते 1.25 टीस्पून मीठ. मीडियम साईजचे 4 ते 5 उकडलेले बटाटे क्रश करून याच्यामध्ये घालायचे आहेत. 2 ते 3 मिनिट याला छान परतून घ्यायचं आहे. याच्या सुवासावरनं कळेल तुम्हाला हा वडा किती टेस्टी बनणार आहे. सगळ्यात शेवटी चिरलेली कोथिंबीर आणि आता या मिश्रणाला काढून थंड करून घ्यायचं आहे. आता बनवूया बेसनचं बॅटर. 1.5 कप बॉम्बे बेसन घ्यायचं आहे, म्हणजे बेसिकली एकदम फाईन टेक्स्चर असलेलं बेसन घ्यायचं आहे. 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून खायचा सोडा आणि 1 कप पाणी आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत घातलेलं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. वड्याला थोडं क्रिस्पी बनवण्यासाठी याच्यामध्ये घालूया 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ. तसं मुंबईमध्ये याच्यासाठी सम्राट बेसन खूप फेमस आहे, पण तसे बाकी ब्रँड्स पण चालतील, पण फक्त बेसनचं टेक्स्चर एकदम स्मूथ असलं पाहिजे. बॅटर थोडं घट्ट असल्यामुळे आणखीन 1/4 कप पाणी याच्यामध्ये मी घालून मिक्स केलेलं आहे. हे बघा, हे बॅटर असं असलं पाहिजे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. वड्याचं मिक्सचर पूर्णपणे थंड झाल्यानंतर असे राऊंड बॉल बनवूया आणि थोडंसं प्रेस करून घेऊया. वड्याचा साईज मी थोडासा मोठा ठेवलेला आहे, तुम्ही तो कमी जास्ती करू शकता. एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मीडियम हॉट असलं पाहिजे, म्हणजे खूप जास्ती गरम नको आणि थंड पण नको. वडा घातल्यानंतर खाली चिटकायला नको म्हणून थोडंसं आपण झाऱ्याने हलवून घेऊया. त्याचबरोबर चुऱ्यासाठी आपण एक्स्ट्रा बेसन तेलामध्ये घालून घेतलेलं आहे. हा चुरा वडापाव चटणीमध्ये आणि वडापावच्या आतमध्ये पण घालतात. साधारणपणे 1.5 मिनिटासाठी याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम हॉट ऑइलमध्ये. असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे आणि चुरा पण काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने वड्याची आणखीन एक बॅच मी फ्राय करून घेतलेली आहे. याच वड्याबरोबर आपल्याकडे सर्व करतात वडा उसळ किंवा कट वडा ब्रेड स्लाइस सोबत. काय भारी कॉम्बिनेशन आहे नाही? तुमचं फेवरेट ठिकाण कोणतं आहे नक्की कमेंट करून कळवा. 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे. अर्धा कप सालासकट लसणाच्या पाकळ्या. याच्यामुळे खूप टेस्टी बनते ही चटणी. स्लाइस केलेलं सुकं नारळ अर्धा कप आणि 1/4 कप कच्चे शेंगदाणे. तिन्ही गोष्टी 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर छान परतून घ्यायचे आहेत. थोडा रंग बदलला पाहिजे, थोडा तांबूस झाला पाहिजे. आता घालूया 1 कप बेडगी मिरची. याचा तिखटपणा मीडियम असतो आणि रंग खूप छान येतो याच्यामुळे. चटणी जास्ती तिखट आवडत असेल तर अर्धी क्वांटिटी बेडगी मिरची आणि अर्धी क्वांटिटी कुठली तिखट मिरची जशी लवंगी किंवा गुंटूर आपण वापरू शकतो. 1 कप तळलेल्या बेसनचा चुरा, बुंदी किंवा फरसाण पण आपण वापरू शकतो. याच्यामुळे एकतर क्वांटिटी वाढते आणि टेस्ट एकदम भारी होते. 1 टीस्पून लाल तिखट मिरची पूड आणि 1 टीस्पून खडे मीठ. याला अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. याला जर आपण खलबत्त्यामध्ये कुटलं ना तर आणखीन टेस्टी बनते. मिक्सरमधनं आपल्याला याला वाटून घेता येईल, पण फक्त याचं टेक्स्चर मात्र थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. हे बघा, याला वाटून घेतलेलं आहे आणि याचं जे टेक्स्चर आहे असं भरड छान जाडसर ठेवलेलं आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कच्चं तेल घालून गरमागरम पोळीबरोबर पण खूप मस्त लागते ही चटणी बरं का. पूर्ण भरून 1 कप गरम पाणी घेतलंय आपण आणि अर्धा कप रूम टेम्परेचर मध्ये असलेलं दूध. तुम्ही बघू शकता दोघांचं मिळून वजन आहे 325 ग्रॅम. दोन्ही गोष्टी मिसळल्यानंतर याचं जे टेम्परेचर आहे ते मध्यम गरम आहे, म्हणजे हे गरम असलं पाहिजे पण बोट घालता येईल एवढंच गरम असलं पाहिजे, याच्यापेक्षा जास्ती नको. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. आता याच्यामध्ये 1.5 टीस्पून साखर घालूया, ज्याचं वजन असेल 9 ते 10 ग्रॅम. 1.5 टीस्पून ऍक्टिव्ह ड्राय इस्ट, ज्याचं वजन आहे 6 ग्रॅम. विस्कचा वापर करून याला मिक्स करून घेऊया. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. याला साधारण 15 मिनिटं कव्हर करून ठेवूया, म्हणजे जेणेकरून यीस्ट ऍक्टिव्हेट व्यवस्थित होईल. मैदा मी आधी चाळून घेतला होता. 3.5 कप मैदा आपण घेतलाय, ज्याचं वजन आहे अर्धा किलो. वाटल्यास ब्रेड फ्लॉवर पण आपण इथे वापरू शकतो, पण ब्रेड फ्लॉवर वापरताना पाण्याची क्वांटिटी थोडी वाढेल. सम्राट किंवा कुठल्याही चांगल्या क्वालिटीचा मैदा आपण वापरू शकतो. 1 टीस्पून मीठ, जे आहे 8 ते 10 ग्रॅम. 2 टीस्पून ब्रेड इम्प्रूव्हर, जे आहे 6 ते 7 ग्रॅम. कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे ऑनलाईन पण विकत घेता येईल. याच्यामुळे पाव फ्लफी आणि सॉफ्ट व्हायला मदत मिळते. 2.5 टेबलस्पून रिफाइंड ऑइल आपण इथे वेगळं घेतलेलं आहे. 12 ते 15 मिनिटांनंतर हे यीस्ट व्यवस्थित ऍक्टिव्हेट झालेलं आहे. अशा प्रकारचे बबल्स आणि टेक्स्चर दिसलं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही पुढच्या कृतीला सुरुवात करा. मैद्याला थोडंसं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे ऍक्टिव्हेट झालेलं यीस्ट घालूया मैद्यामध्ये.
सगळ्या स्टेप्स जास्तीत जास्त क्लिअर दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. बस याचा आता डो लावून घ्यायचा आहे आपल्याला. 2.5 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं होतं, त्याची अर्धी क्वांटिटी आपण याच्यामध्ये घालूया. या डोला कमीत कमी 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित मळून घेणं फार जरुरी आहे. याच्यामुळे पावचं लाईट टेक्स्चर डेव्हलप होतं. याचा असा राऊंड बॉल बनवून घेऊया. खालच्या पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया. डो पॅनमध्ये ठेवायचं आहे आणि वरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता याला झाकून फर्स्ट प्रूफिंगसाठी ठेवायचं आहे, कमीत कमी 1 ते सव्वा तासासाठी. तुम्ही बघू शकता सव्वा तासानंतर डोचा साईज डबल झालेला आहे. हाताने याला असं दाबून घेऊया आणि डोचं आपण वजन पण करून घेऊया, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल. तुम्ही बघू शकता याचं वजन आहे साधारणपणे 850 ग्रॅम. मी इथे जो ट्रे घेतलेला आहे त्याला आतून आणि साईड्सला पण ऑइल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. ट्रेचा साईज तुम्हाला दाखवतो. हा आहे 13 बाय 9 इंचचा ट्रे. तसं तर पावसाठी 55 ते 60 ग्रॅमचा पेढा वापरतात, पण मी थोडा मोठा साईज घेतलेला आहे 70 ग्रॅम, आणि याच्यापासून बनतील 12 पाव. आणि जर आपण डो बॉल 60 ग्रॅमचा घेतला तर 15 पाव बनतील. हे डो बॉल ट्रेमध्ये ठेवताना थोडा गॅप ठेवायचा आहे मध्ये, जेणेकरून पाव मोठे होण्यासाठी जागा मिळेल. आता सगळ्यात महत्वाचं आहे, हाताने याला असं दाबायचं आहे, कारण की मुंबईचा जो वडापाव असतो ना तो थोडासा असा दबलेला असतो. आता याला कव्हर करून सेकंड प्रूफिंगसाठी आपल्याला ठेवायचं आहे 45 मिनिटं ते 1 तास. बघा 45 मिनिटानंतर किती छान फुलले ते. बस थोडंसं दूध याच्यावरती आता शिंपडायचं आहे. असं आपण स्प्रे करू शकतो किंवा ब्रशनी पण लावून घेऊ शकतो. अवन मी प्रीहीट करून ठेवला होता. आता 180 डिग्री सेल्सिअसवर याला बेक करायचं आहे 18 ते 20 मिनिटासाठी. बेकिंगमध्ये दोन्ही रॉड्स गरम होतात, वरचा आणि खालचा पण. हे बघा किती छान बेक झालेले आहे ते. कलर बघून तुमच्या लक्षात आलं असेल. आणि सगळ्या पावचा जो रंग आहे तो एकसारखा आलाय छान. आज परफेक्ट मुंबई लादी पावचे सगळे सिक्रेट्स तुमच्याबरोबर शेअर करतोय. पाव अवनमधनं काढल्यानंतर तेल किंवा मेल्टेड बटर वरती असं लावून घ्यायचं आहे. याच्यामुळे एक छान शाईन येते त्याला आणि पाव एकदम सॉफ्ट बनतात. पाव थंड झाल्यानंतर कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचे आहेत. यामुळे नरम राहतात आणि ड्राय होत नाहीत. पाव थंड झाल्यानंतर साईड्सनी थोडेसे लूज करून घेऊया. ट्रे पलटी करून पाव काढून घेऊया. याचं आता टेक्स्चर बघा, खालनं पण व्यवस्थित झाले आहेत, बिलकुल कापसासारखे सॉफ्ट झालेले आहेत. याला तोडून दाखवतो. बघितलं तुम्ही, पावभाजी बरोबर सर्व करायला पण हे पाव अतिशय उत्तम आहेत. पावला ओपन करून दाखवतो. हे बघा, आतनं बिलकुल सॉफ्ट, स्पॉन्जी आणि बिलकुल कापसासारखं टेक्स्चर आलेलं आहे ना. हे टेक्स्चर आहे खरी मुंबई पावची ओळख. पाव कापून घालूया याच्यावरती मस्तपैकी झणझणीत लसणाची चटणी, गरमागरम वडा आणि वर हा बेसनाचा चुरा. चुरा 100% घालायचा बरं का. याच्यामुळे जो क्रंच मिळतो ना खाताना, हा बर्गर पिझ्झा सगळं विसरून जाल तुम्ही. वडापावसाठी पाव फ्रेश असले पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. या दाखवलेल्या तिन्ही रेसिपीज मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. गरमागरम वडापाव सर्व करा तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत, थोडंसं मीठ घालून. याला तोडून दाखवतो. कंट्रोल करणं खूप कठीण आहे खरंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.